अरे भाई इसमें भी है, इसमें भी है। जमिनीवर पडलेल्या या बॅगा आणि त्यात असलेले लाखोंचे नोटांचे बंडल. ईडीची रेड पडताच 9व्या मजल्यावरून फेकण्यात आलेले हे पैसे पहा. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ आहे पंजाब मधला. लाखो रुपयांचे हे नोटांचे बंडल नेमके कुणाचे? भाजप आणि आपच्या नेत्यांवर या संदर्भात नेमके काय आरोप होत आहेत? नेमकं हे सगळं प्रकरण काय जाणून घेऊ. व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ आहे पंजाब मधला. गेल्या काही दिवसांपासून पंजाबमध्ये ईडी कडून सातत्यानं छापे टाकले जात आहेत. पंजाबचे प्रसिद्ध आयटी व्यावसायिक नितीन गोहल यांच्या मोहाली येथील घरावर 7 मेला ईडीची रेड पडते आणि हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळतो. मोहाली येथील वेस्टर्न टॉवर मध्ये फ्लॅट क्रमांक 906 ची झडती घेण्यात आली. यावेळी ईडीचे अधिकारी तिथे पोहोचले तेव्हा अचानक 9व्या मजल्यावरून 500 रुपयांच्या बंडलनं भरलेल्या नोटांच्या 2 बॅगा खाली फेकण्यात आल्या. उंचावरून पडल्यामुळे बॅगांमधील नोटा बाहेर पाडल्या गेल्या. ईडीच्या पथकानं जेव्हा या बॅगांची तपासणी केली तेव्हा या नोटांनी गच्च भरलेल्या दिसल्या. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार बॅगा खाली पडताच 500 रुपयांच्या नोटा सर्वत्र पडल्या. मात्र त्यानंतर लगेच ईडीचे अधिकारी खाली आले आणि त्यांनी त्या बॅगा आपल्या ताब्यात घेतल्या. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या बॅगांमधून सुमारे 21 लाख रुपये जप्त करण्यात आलेत. मात्र ईडीने अद्याप या रकमेबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाहीये. आता ज्या व्यक्तीवर ही धाड पडली ते नितीन गोहल नेमके कोण आहेत ते सुद्धा जाणून घेऊ. मिळालेल्या माहितीनुसार नितीन गोहल आयटी सेक्टरमध्ये काम करतात. त्यांचे राजकारणातील बड्या नेत्यांशी संपर्क असल्याची चर्चा आहे. नितीन यांना ईडीच्या रेडची माहिती आधीच मिळाली होती असं सुद्धा बोललं जातंय. काही जण ते आपशी जोडले असल्याचा दावा करतायत तर काहींनी ते भाजपच्या जवळ असल्याचं म्हटलंय. सोशल मीडियावर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. ज्या प्रकारे ईडीने नितीन गोहल यांच्या फ्लॅटवर धाड टाकली आणि अचानक 9व्या फ्लोअरवरून या बॅगा खाली फेकण्यात आल्या, यावरून आता सोशल मीडियावर एकच चर्चा रंगली आहे. दरम्यान काही जण या नितीन गोहल यांचं कनेक्शन आपचे नेते भगवंत मान यांच्याशी जोडतायत तर काही जण भाजपशी त्यांचं कनेक्शन असल्याचं बोलतायत. या संदर्भात कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नसली तरी आता नितीन गोहल यांच्या राजकीय कनेक्शनची मात्र चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. त्यामुळे 21 लाख रुपये असलेल्या या नोटांचे बंडल नितीन गोहल यांच्याकडे नेमके आलेच कसे? एवढे पैसे त्यांच्या घरात नेमके होतेच कसे? या सगळ्यांचा तपास आता ईडी कडून करण्यात येतोय. ईडी कडून सातत्यानं अशा प्रकारे पंजाबमध्ये धाडी टाकल्या जात आहेत. अशातच नितीन गोहल यांच्या घरावर टाकलेली ही धाड चर्चांच्या केंद्रस्थानी आली आहे. या सगळ्यांवर तुम्हाला काय वाटतं? तुमची याबद्दलची मतं कमेंटमध्ये सांगा. लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.